आपण महाराष्ट्र दिन साजरी करतो, कामगार दिन साजरी करतो, परंतु एक प्रश्न स्वतःला कधी विचारला दिवस फक्त साजरा करण्यासाठी आहे की ज्या लोकांनी आपलं स्वतःचं बलिदान देऊन आपल्यासाठी हा दिवस मिळवून दिला, हक्कासाठी त्या बलिदानाची आठवण करण्यासाठी आपण आवाज उठवतो, त्या हक्कांसाठी कधी कुणीतरी आपलं आयुष्य गमावलं होतं. ही गोष्ट आहे त्या कामगारांची ज्यांनी अन्याय सहन केला पण शेवटी बदलला. हा आहे महाराष्ट्र कामगार चळवळीचा खरा इतिहास. आणि मित्रांनो, जो तुम्हाला कुठेही सांगितला जात नाही, महाराष्ट्र कामगार दिनाचा इतिहास बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ब्रिटिश काळामध्ये मुंबई म्हणजेच बॉम्बे हा भारताचा सर्वात मोठा असा औद्योगिक केंद्र बनला होता. टेक्सटाईल मिल्स ही जी कंपनी होती, रेल्वे, बंदरे असे अनेक मोठमोठ्या गोष्टींसाठी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होत होती. पण कामगारांची जर आपण परिस्थिती पाहिली तर 12 ते 14 घंटे तास त्या कामगारांना दिला जात होता आणि त्या कामाच्या बदल्यात पाहिजे तेवढा मोबदला दिला जात नव्हता. कामगारांवर अन्याय केला जात होता, त्यांना चांगली वागणूक दिली जात नव्हती, त्यांना तिरस्काराचं बोलणं होती, त्यांच्यासाठी सुरक्षा केलेली नव्हती आणि आजारी पडले तर कायमचेच घरी जावे लागत परिस्थिती होती मित्रांनो. आणि अशा या वेळेत हे लोक गावाकडून आलेले होते, गरीब, त्यांना काहीच माहित नव्हतं शहरातलं आणि ते फक्त एका गाढवासारखं नुसतं काम करायचं आणि ओझं व्हायचं आणि त्यांना त्यांचा हक्क, त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला दिला जात नव्हता आणि एवढा अन्याय कामगारांवर करत होते. त्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं, कुणीही आवाज उठवत नव्हतं, त्यांच्यासाठी काही संरक्षण नव्हतं. एक मशीनचा भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्यांना एकदम हिंसेची वागणूक दिली जात होती. मग हळूहळू काय झालं की या गोष्टींमुळे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे, होत असलेल्या अन्यायामुळे कामगारांमध्ये कुजबूज सुरू झाली. हळूहळू बोलणं सुरू झाले. हळूहळू त्या ज्या होणाऱ्या अन्यायाबद्दल कामगारांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला लागली, ते बोलायला लागले आणि त्यांचा एकमेकांचा विचार व्हायला लागला. आणि 1990 ते 1910 या दरम्यान पहिल्या संपाची सुरुवात झाली. मित्रांनो, ही खूप मोठी इतिहासाची टर्निंग पॉइंट आहे आणि तो जो संप होता, पहिला संप 1990 ते 1910 या काळामध्ये घडला आणि कामगारांनी जे कंपनीच्या प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात केली. आम्ही माणसं नाहीत का? आम्हाला योग्य तो मोबदला मिळत नाही, आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आमच्या जीवनाचा प्रश्न आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा, तरच आम्ही संप मागे घेणार. 1920 मध्ये भारतात कामगारांची एक मोठी संघटना करण्यात तयार झाली आणि मग वर्कर होते त्या कंपनीतले खूप मोठ्या प्रमाणावर, त्यांनी खूप मोठासा आंदोलन घडवून आणला आणि त्या आंदोलनात लोकांनी आपलं प्राण गमावलं. हा फक्त मोठा संप नव्हता, तर तो एक स्वाभिमानाचा सुद्धा विषय. आणि ही कामगार चळवळ इतकी मोठी सुरू झाली की त्या कामगार चळवळीला भक्कम करण्यासाठी बरेचसे काही नेते पुढे आले आणि त्यांनी कामगारांना एकत्र जमवण्याचा, आवाज उठवण्याचा सुरुवात केली. कायद्यांची मागणी सुरू केली
8च तास आम्हाला काम पाहिजे आणि योग्य वेतन आमच्या कामाचा दिला गेला पाहिजे. आमच्या जीवनाची सुरक्षितता पाहिजे. यावर काहीतरी तुम्ही ठोस उपाय आम्हाला करून द्या, तरच आम्ही हा संप मागे घेणार. अशी ती चळवळ सुरू होती. हळूहळू सरकारवर दबाव पडला आणि मग कामगार, कारण त्यांना आता कळून चुकलं होतं की कामगार कमजोर नाहीत, कामगार आता संघटित झालेला आहे, त्यांची एक शक्ती एकवटली आहे आणि ते आता माघार घ्यायला तयार नव्हते. आणि मग काय झालं, 1928 मध्ये मुंबई टेक्सटाईलचा जो संघ होता, हा 1928 मध्ये जो मुंबई टेक्सटाईल मिलचा जो संप होता, तो एक खूप मोठा असा टर्निंग पॉइंट होता या कामगार संघटनेसाठी, कामगार दिवसासाठी. लाखो कामगार त्या रस्त्यावर उतरले आपल्या हक्कांसाठी. पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि खूप मोठी चेंगराचेंगरी झाली. खूप लोकांना मारण्यात आलं आणि अटक करण्यात आली, हिंसा घडल्या, जाळपोळ झाली, पण कामगार मागे हटत नव्हते. हा संघर्ष एकदम महिनाभर सुरू. पगाराचा प्रश्न नव्हता, तर कामगारांच्या, त्या लोकांचा, त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता, सन्मानाचा प्रश्न होता मित्रांनो. आणि या संघर्षामुळे मोठा असं बदल झाला. या चळवळीला पाहून, चळवळीचा दबाव पडल्यामुळे सरकारने कामगारांसाठी विशेष कायदे करायला सुरुवात केली. त्यांना 8च तास काम देण्याचं ठरवण्यात आलं. त्यांना किमान मोबदला देण्याचं मान्य केलं. त्यांची सुरक्षितता ही सुद्धा सरकारने देण्यास सुरुवात केली. आज आपण जो हक्क वापरतो तो सहज मिळालेला नाही मित्रांनो. या मागे लाखो लोकांचं बलिदान आहे. त्यामुळे 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरी करतोच, परंतु त्याचबरोबर कामगार दिवस म्हणून प्रत्येक सुद्धा हक्कामागे एक मोठा लढा आहे, एक बलिदान आहे. आणि 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि हाच तो दिवस साजरी करण्यात येतो. हा योगायोग नाही, तर हा एक मोठा इतिहास आहे मित्रांनो. महाराष्ट्राची ओळख कामगारांच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे. म्हणून 1 मे हा कामगार दिवस म्हणून साजरी केला जातो. म्हणून कामगारांना आपण मान सन्मान दिला गेला पाहिजे. हाच या महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरी करण्यामागचा विषय आहे. आज आपण सुट्टी म्हणून एकदम आनंदाने दिवस साजरी करतो, परंतु एकदा आपण विचार करायला हवा, जर त्या कामगारांनी लढा दिला नसता, चळवळी केल्या नसत्या, तर आज आपण कुठे राहिलो असतो याचा कधी कुणी विचार केला का? म्हणून मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की आपले जेही कोणतेही कामगार असो, की त्या कामगारांचा सन्मान करायला शिका, तरच आपण आपला देश पुढे नेऊ. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचा कामगारांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्या. आणि मित्रांनो, अशी होती कामगार दिनामागची थीम, कामगार दिनामागचं सत्य. आणि जर तुम्हाला हा माझा कामगार दिनाचं लपलेलं सत्य हे तुम्हाला जर आवडलं असेल, जर माझं व्हिडिओ आवडला असेल, असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटू असेच एका नवीन मोटिवेशनल ऐतिहासिक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.